श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आपला आजचा विषय आहे 2025 चे कॅलेंडर आपण सगळेजण याच दिशेला लावू, पूर्ण वर्षभर घरात सुख नांदेल। तर ती दिशा कोणती आहे ते आपण पाहणार आहोत। पुढे जाण्या अगोदर आपण आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचे आहे। जो कोणी वाव सीमा या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचे नाहीये, कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे। 2025 चे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत, पण 2025 या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचे आहे। घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो। कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लागलं गेलं पाहिजे। कॅलेंडर जर अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणाम घरामध्ये अडचणी, संकट, दुःख जे आहे ते यायला लागतात। म्हणजे आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं, आनंदाचं जाऊ यासाठी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत असतं आणि त्यासाठी आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे। कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं आणि कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे काय परिणाम होतील या विषयावर, यासोबतच कॅलेंडर आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलीचा गजर करायला विसरू नका। बघा, कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे, कॅलेंडर बाबतीत जे हे काही नियम जे आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि पटली तर यावर्षी तुम्ही नियमानुसारच कॅलेंडर आणायला आणि त्याच दिशेला लावावं असे मी अपेक्षा करते। बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तुमच्या दिशेला कॅलेंडर लावला असेल तर आणि जर तुम्ही दिशा बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे हे जे आहे ते येणार नाही, कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम आहे, वास्तुशास्त्राचा एक भाग आहे। हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचे गेलेले असेल, कोणाला अगदी आनंदात गेलेले असेल, कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील, पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि सगळ्यांना माहिती की सगळेजण देवाकडे तेच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदाचं जाऊ दे, पण प्रार्थना करत असतो। म्हणून आपल्याला घराच्या कॅलेंडरची दिशासुद्धा व्यवस्थित ठिकाणी ते लावायचं आहे, नियमानुसार लावायचं आहे। आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतो, मान्य आहे, पण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात। तर त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटा का होईना, कॅलेंडर आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे, कारण तो एक वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं, कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते। घरामध्ये घड्याळ असं महत्त्वाचं असतं, आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण घड्याळ लावतो, त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोटा आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे। कॅलेंडरवरती घरातल्यावर येणारी वेळ किंवा पुढचा काही काळ कसा जाणार आहे ते कॅलेंडरवर ठरत असतं। म्हणून येणारा दिवस चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायलाच पाहिजे। तर आता अगदी नीट आहे का, कोणाचे मोठे घर असेल किंवा कोणाचे छोटे घर असेल तरी काहीतरी जे नियम आहे ते आपण पाळले गेले पाहिजे आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही। अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावलं तरी सुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही। आणि बघा, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमलं तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या आपण पाळल्या पाहिजे। तसं घराचा मुख्य दरवाजा, घरामधील गॅस,
शेगडी, पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो, घराचा मुख्य दरवाजा, यात तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या वास्तुशास्त्रानुसारच असले पाहिजे. घर छोटे असू द्या किंवा मोठे असू द्या, आपण सगळं वास्तुशास्त्रानुसार जमेल तेवढ्या गोष्टी करायला पाहिजेत. मग आपले घर छोटे असो किंवा मोठे असो. घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्यांच्या घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचे नाहीये. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या कॅलेंडरवरची नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाहीये. पहिले जे जुने कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि जुने कॅलेंडर पहिले काढायचं आहे, त्यावरच नवीन कॅलेंडर लावू नका. कारण बऱ्याचशा घरामध्ये हे चूक आढळते. आपल्या म्हणून जुनं कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे. तर बघा, जसं मी सांगितलं, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाहीये. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू येतो, आजारपण, अघटित घटना घडतात. आणि बघा, दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो, समजा आपण दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावले, तर तेव्हा मी कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही बघते, तर आपले तोंड सुद्धा दक्षिणला होते. म्हणजे ही सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर बघा, कॅलेंडर हे जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लावून असं कॅलेंडर लावायचं नाहीये. आपण बघतो दरवाजाच्या मागे आपण असं ते हँगर लावलेलं असतं, मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अडकवत असतो. मग कॅलेंडर पण लावलेलं मुख्य दरवाजांच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवून लावू नका. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही. आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही. म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाहीये. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक नकारात्मक घरामध्ये येतात. सकारात्मकता नकारात्मकता या दोन्ही गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात आणि कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. त्या कॅलेंडरवर त्यांचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून मुख्य दरवाजांच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाही. यानंतर घराच्या पश्चिमला कॅलेंडर जर लावलं तर पैसे जो आहे तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजार पण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, कर्जबाजारी आपण होत नाही. बघा, कर्ज आपण घेतो, आपल्यालाच फेडायचे म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवांचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी. कसं असं काही, पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमितपणे झाल्या पाहिजे. पश्चिमेला कॅलेंडर लावल्याने चांगलं असतं. जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा काढायचा असेल, लॉस होऊ नये, उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा, यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि बघा, हे जे मी नियम सांगते ते हे तुमचं शॉप असेल, दुकान असेल आणि बिझनेस असेल, छोट्या मोठी कंपनी असेल, जिथे सुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे. यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाही. प्रगतीमध्ये अडथळे जे आहे ते येत नाही, अडचणी दुःख येत नाही. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावून शुभ मानलं जातं, कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो, तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावला आपण तरी ते सुद्धा अतिशय शुभ मानले जातात. म्हणजे बघा, घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर वास्तूमध्ये बघा, पूर्व
दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बघा, तसं मी सांगितलं काही शुभ गोष्टी, काही शुभ मुहूर्त आपण बघतोय का? एखाद्या पूजा करायची, सत्यनारायण करायचे, घरामध्ये कुठली गोष्ट करायची आहे, काही वस्तू आणायची, तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू तिथे वगैरे वार, तर त्यावेळेस आपले तोंड पण पूर्वेकडे होतो. तर हे त्यामागचं कारण आहे. फक्त लक्षात ठेवा, दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्याही तिथी वगैरे तुम्ही बघू नका. त्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यांचा फायदा होणार ठीक आहे. जुने कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका. ते वेळेस तुम्ही त्यांचा काहीतरी दुसरा वापर करा आणि ते तुम्ही काढून देऊ शकता. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावे. पांढरा, हिरवा, लाल, अशा पिवळ्या अशा रंगाचे कॅलेंडर, काळा रंगाचा शक्यतो ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावला तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार बघा, हे काही नियम आहेत, काही निगेटिव्हिटी दाखवणारे, व जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे आपल्याला त्याचा जीवनावर परिणाम होत असतो. आणि बघा, त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष जातं असतं. म्हणून त्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण तसं विचार करतं. म्हणून हे पण त्यामागचे कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल, तुम्ही नवीन कॅलेंडर लावला असेल तर ते काही कारणामुळे फाटलं तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका. ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका. त्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो आणि मग आपण किती पण सेवा करतो, काही करतो, पण त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. अशा पद्धतीने माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा. जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्याने आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे. कारण आपलं वाव सीमा हे चॅनल रोज नवनवीन माहिती, नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीला येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.